नमस्कार, मी लाघवी ओम सावंत। रविवारची संध्याकाळ भारतीयांसाठी अतिशय वाईट बातमी घेऊन आली आहे। देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय। ते 63 वर्षांचे होते। आज संध्याकाळी 5 वाजता मीरामार या बीचवर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होते। त्यांच्या पश्चात 2 मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे। ते भारताचे संरक्षण मंत्री राहिले, गोव्याचे मुख्यमंत्री राहिले, पण त्यांची ओळख त्याही पलीकडे होती। अत्यंत साधी राहणी, कामाचा प्रचंड वेग, स्वच्छ प्रतिमा, कधीही वादग्रस्त किंवा शेलक्या भाषेत टीका नाही, भ्रष्टाचाराची प्रकरणं नाहीत की हलगर्जीपणाचे आरोप नाहीत। यात भर म्हणजे देशातील पहिला IITची पदवी असलेला आमदार हा बहुमान त्यांच्या ठाई। हा लोकप्रिय लोकनेता सदैव आपल्या स्मरणात राहील, यात मात्र शंका नाही। तो वो इतने जेंटलमैन आदमी कि सुबह मॉर्निंग में 7:15 को निकल जाते थे, रात को लेट नाइट आते थे। हम किसी भी फंक्शन में बुलाते थे, कभी भी आ जाते थे, कभी ना नहीं बोलते थे। सुबह वो मॉर्निंग में 5 बजे 6 बजे उठते थे, योगा करते थे, मुश्किल से 4 घंटे वो रेस्ट लेते थे। इतना हार्ड वर्किंग काम करते थे। इतना नुकसान तो इतना हुआ कि हम कुछ आपको बयान नहीं कर सकते। हम तो कल से भी इनका वेट कर रहे, भगवान से प्रेयर कर रहे थे। हम तो अपना बाजू में टेम्पल है, उसमें भी जाके प्रेयर करते थे कि वो जल्दी से जल्दी स्वस्थ हो जाए। और अच्छा, ये तो हमको अभी 7 बजे ही मालूम पड़ा था, अभी 7:15 का से। हम तो कल से दुआ मना रहे थे कि उनको जल्दी से जल्दी स्वस्थ हो जाए। ये बहुत दुखद हुआ कि वो इस हम लोगों को इसको छोड़कर चले गए। We are very shocking news for our nation, even for our country. Like we have lost such a peaceful and hardworking. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, खऱ्या अर्थानं गोव्याचा द्रष्टा नेता म्हणून मनोहर पर्रीकरांकडे पाहिलं जातं। आज मात्र गोवा पोरका झाल्याचं दृश्य आहे। काय कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं आहे? लागवी संपूर्ण गोवा हा शोककाळामध्ये बुडालेला आहे असं म्हणता येईल। आज सगळ्या शाळांना, सगळ्या कॉलेजेसना सुट्टी दिलेली आहे। सगळ्या परीक्षा देखील आजच्या ज्या होत्या त्या देखील पुढे ढकलल्या आहेत। सगळ्या व्यापारपेठा ज्या आहेत त्या देखील बंद आहेत। मी सध्या हे पणजी शहरातल्या भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर आपण पाहतो, या ठिकाणी हळूहळू ही गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे। सगळे जे कार्यकर्ते आहेत, मनोहर पर्रीकर यांच्यावर प्रेम करणारे जे सगळे गोवेकर आहेत ते या ठिकाणी जमत आहेत। साधारणतः 1 तासात म्हणजे साधारणतः 10 वाजता डोनापॉलमधल्या पर्रीकर यांच्या निवासस्थानामधून त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणलं जाईल। आणि आपण जर पाहिलं आतमध्ये तर हीच ती जागा, या ठिकाणी त्यांचं पार्थिव काही वेळात दाखल होणार आहे। आणि ही सगळी जागा जी आहे ती फुलांनी अगदी सजवण्यात आलेली आहे। एकीकडं दुःख आहे सगळ्या गोवेकरांचं, कारण एक सर्वसामान्य माणूस म्हणून मनोहर पर्रीकरांना ओळखलं जायचं। आणि आपण पाहतोय महिला देखील आहेत, त्याचबरोबर कार्यकर्ते जे आहेत भाजपचे ते देखील या ठिकाणी आहेत। माझ्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काही वेळात पार्थिव येईल, कधी तुमची भेट झाली होती, काय सांगाल? आम्ही कार्यकर्ते, त्याच्यामुळे आमची भेट होण्यापेक्षाही महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे की याला आपण भेट नाही म्हणता येणार, पण आम्ही कार्य करत राहिलो। आणि कार्यकर्त्या या नात्याने माझ्या मते मी 1998 पासून त्यांच्याशी कनेक्टेड होते। त्यांनी ज्या तेव्हा ते विरोधी पक्षात होते, पण विरोधी पक्षात असल्यापासूनची जी त्यांची कामं बघितली तर 4 वेळेला ते निवडून आले, पण त्यांचं नेतृत्व, त्यांची धडाडी आणि त्यांची कर्तबगारी, अशा ह्याच्यातच काही सुशिक्षित आणि खूप चांगले लोक जेव्हा पॉलिटिक्समध्ये पडतात तेव्हा एक वेगळा आनंद होता। आणि त्यानिमित्ताने सगळेजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो आम्ही आणि त्यांच्यासाठी काम करायला। पण मला सांगा, इतकी वर्ष मुख्यमंत्री म्हणून ते होते, पण ज्यावेळेला देशाचे संरक्षण मंत्री इतकं सर्वोच्च पद त्यांना मिळालं, काय त्यांच्यात फरक पडला होता की तसेच सर्वसामान्य म्हणून? अगदी सर्वसामान्य, म्हणजे जेव्हा ते संरक्षण मंत्री म्हणून जेव्हा इथे परत गोव्यात जेव्हा आले होते तेव्हा त्यांचं वेलकम झालेलं आजही, म्हणजे आपण इथे जिथे उभं राहिलो तिथून त्यांचं अगदी त्या राजधानी हॉटेलपर्यंत अशी त्यांची ती एक फेरी म्हणायची का, त्यांचा जो एरिया जो आहे तो बघायला गेला तर अत्यंत म्हणजे त्यांचं वेलकम इतकं जबरदस्त झालं होतं। पण खूप डाऊन टू अर्थ म्हणायला हवे होते की त्यानंतरही ते तसेच वागले की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी जाणं, इलेक्शन असेल त्यांच्याशी भेटणं,
त्यांची विचारपूस करणं, कोणी वाढदिवस असू दे, कोणी वारलेलं असू दे, जणू काही मानसिक प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारा नेता. हो, पण त्यांनी शेवटी स्वतःचा आजारपण मात्र कधीच आपलं सांगितलं नाही की मी आजारी आहे. त्यांचे दरवाजे नेहमी आमच्या कार्यकर्त्यांसाठी उघडेच राहिले, पण स्वतःच्या आजारपणात ते झुरत राहिले. पण तरी पण आम्हाला सांगता, अरे हां या, मी हे काम करू शकतो. हा जो त्यांनी आम्हाला धीर दिला होता, तर आम्हाला आता असं वाटतंय की माळरानावरती रानांमध्ये माळरानावरती सोडून देतो ना, तशी भावना एक थोडीफार आमच्यात आली आहे की आपण आता खूप पोरके झाले, आणि पोरकेपणाची भावना फार वेगळी असते असं मला वाटतं. आपण बघितलं पोरकेपणाची भावना ही व्यक्त केलेली आहे महिला कार्यकर्त्यांनी. पुन्हा एकदा मी ही दृश्य दाखवतो लागवी. आतमध्ये या ठिकाणी मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव थोड्याच वेळात दाखल होईल आणि त्यानंतर इथून त्यांचं पार्थिव कला अकादमीमध्ये नेण्यात येईल. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सगळ्या रस्त्यावर इकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला लागवी. वाहतूक व्यवस्था सांभाळली जाते, सिक्युरिटी देखील टाईट करण्यात आलेली आहे, कारण बरेचसे VVIP जे लोक आहेत ते सगळे जण येणार आहेत. महाराष्ट्रातून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळात दुपारपर्यंत गोव्यामध्ये दाखल होतील अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर जे राष्ट्रीय नेते आहेत ते देखील गोव्यामध्ये येणार आहेत. त्यामुळं आपण जर पाहिलं तर सगळ्या व्यापारपेठा ज्या आहेत पणजी शहरातल्या त्या सगळ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मनोहर पर्रीकर यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे. आणि सगळा गोवा पोरका झालेला, एक भाई म्हणून त्यांची खरं तर ओळख होती मनोहर पर्रीकर यांची. त्यामुळे आज गोव्यानं एक भाई गमावलेला आहे असं म्हणावं लागेल. निश्चित संदीप, आणि ही पोकळी खरं तर न भरून निघणारी आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भात अपडेट घेतच राहू. याच विषयी अधिक जाणून घेण्याकरता किंबहुना भाईंच्या या कार्यकर्तृत्वाविषयी अधिक माहिती देण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पत्रकार सागर देशपांडे. देशपांडेजी, खरं तर देशपांडे सर, मला एका पुस्तकानं सुरुवात करायची आहे, जे तुम्हीच लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तकात न मावणारी माणसं याच्यात पर्रीकरांचा उल्लेख केला गेला, पर्रीकरांवर लेख लिहिला गेला. पर्रीकर हे असेच होते, पुस्तकात न मावणारे अफाट कार्यकर्तृत्व. अगदी बरोबर. हॅलो, तुम्ही पर्रीकरांना अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. काय किस्से आहेत तुमचे आणि पर्रीकरांचे? एकूणच कसे होते पर्रीकर? कारण पुस्तकात न मावणारे होते असा उल्लेख तुम्ही करताय. खरं म्हणजे राजकारणी माणूस इतका साधा, इतका उच्च शिक्षित, इतका सुसंस्कृत आणि सगळ्या अर्थानं निस्वार्थी असणं हे आपल्याकडच्या वातावरणामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पाहायला मिळत नाही. पत्रकार म्हणून, आणखी त्यांचा स्नेही म्हणून सुद्धा मला त्यांचा परिचय झाल्यापासून जे बघायला चित्र मिळालं ते हेच होतं. आपल्याला माहिती आहे की गोव्यामध्ये राजकीयदृष्ट्या अस्थिरता कायम असायची, आजही असते ती. पण पर्रीकर मात्र एक स्थिर राजकारणी म्हणून होते. मग त्यांची विचारधारा असेल, त्यांची कार्यपद्धती असेल, त्यांची निर्णय घेण्याची पद्धती असेल, या संदर्भात पर्रीकर नेहमी ठाम असायचे, स्पष्ट भूमिका असायची, ती लॉजिकल असायची, त्याच्यामागे प्रचंड अभ्यास असायचा. आणि सगळ्यात म्हणजे त्यामध्ये गोव्याचं हित आणि पुढे मग ते संरक्षण मंत्री झाल्यानंतर देशाचं हित एवढाच मुद्दा असायचा. व्यक्तिगत काही कामं, नातीगोती, आणखीन या गोष्टींना पर्रीकरांच्या वागण्यात, बोलण्यात, कार्यपद्धतीमध्ये, प्रशासनात कुठेही थारा नसायचा. हे वेळोवेळी मला बघायला मिळालं. आणि राजकारणात भाई हा शब्द खरं तर किती बदनाम झाला हे वेगळं सांगायची गरज नाही. पण गोव्याच्या लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन्स असतील, सगळेजण त्यांना मनोहर भाई म्हणून हाक मारायचे. मला वाटतं ही जी आपुलकी होती, ती आपुलकी गोव्यासारख्या एका छोट्या राज्यामध्ये सगळ्यांशी परिचय ठेवणं, आणि ते त्यांच्या स्वभावामध्ये होतं. ते मुद्दाम काही केलं वगैरे असं काही नाही आहे. त्यांचा जो साधेपणा होता, कमालीचा साधेपणा, म्हणजे मला आठवतंय की ते मुख्यमंत्री असताना जवळजवळ 117 जण त्यांच्या बंदोबस्तात पोलीस असायचे. पण प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर मात्र एखादीच गाडी असायची किंवा दोघेच पोलीस असायचे. आणि बाकीचे जण त्यांचा जो गोव्यातला मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे तिथं असायचे, जिथं पर्रीकर साहेब कधी राहिले नाहीत फारसे. ते राहायचे आपल्या म्हापशाच्या घरीच राहायचे, आपल्या कुटुंबाच्या समवेत राहायचे. आणि तिथे त्यांच्या ज्या काही बैठका व्हायच्या, बाहेरच्या भेटीगाठी असायच्या, त्या त्यांच्या गोव्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी व्हायच्या.
म्हणजे हा जो काही बडेजाव असतो एखाद्या सत्तापदावर आणि विशेषतः 4-4 वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि देशाचं संरक्षण मंत्रीपद सांभाळल्यानंतर हा त्यांच्यामध्ये लवलेश सुद्धा त्याचा कधी दिसला नाही. हे खरोखर धक्कादायक आणि आश्चर्यकारक म्हणायला पाहिजे भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं आणि त्याच वेळा हे अत्यंत आदर्श आणि अनुकरणीय सुद्धा म्हणायला पाहिजे. पर्रिकर साहेबांच्या बद्दल आदर व्यक्त करत असताना जर भविष्यात ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी त्या पद्धतीचं विचारधारा कुठलीही असो आपापली, पण लोकहिताचं या पद्धतीनं राजकारण करून सुद्धा अत्यंत उच्च शिक्षित माणूस राजकारणात यशस्वी होऊ शकतो याचं उदाहरण म्हणून आपण पर्रिकर साहेबांच्याकडे बघायला हरकत नाही. निश्चित. खरं तर सागर सर, तुमचा कधी पर्रिकरांना प्रत्यक्ष भेटण्याचा असा कधी योग आलाय का? तेव्हा नेमका काय किस्सा घडलेला होता? कारण एखाद्या मुख्यमंत्र्यांना आपण भेटायला जात असताना एक वेगळीच छबी आपल्या मनात असते, मात्र पर्रिकर कुठलाही अभिनिवेश न बाळगणारे होते. तसं त्यांच्याशी जो परिचय झाला तो ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या दरम्यान ज्या निवडणुका होत्या ते 2000 सालाच्या आधीपासून पत्रकार म्हणून, आणि त्यावेळेस जे पहिल्यांदा लक्षात आलं की अरे प्रचलित विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामधली जी राजकारण्यांची प्रतिमा असते, मग त्यांच्या वेशभूषेपासून त्यांच्या बोलण्यापर्यंत अशा सगळ्या गोष्टींमध्ये पर्रिकर साहेब कुठे त्यात बसणारे नव्हते. त्यामुळे हा माणूस वेगळा आहे हे जाणवत होतच. पण मला आठवतंय की अनेक मुलाखती त्यांच्या घ्यायचा योग आला. माझे बेळगावला असलेले जे संजय कुलकर्णी नावाचे मित्र आहेत, जे पर्रिकर साहेबांच्या अगदी जवळचे घनिष्ठ मित्र होते, की ज्यांच्या स्कूटरवर बसून पर्रिकर साहेब प्रवास करायचे, त्यांच्याबरोबर पान खायला जायचे इतक्या, आणि ह्या दंतकथा वाटाव्यात इतका पर्रिकरांचा साधेपणा होता, पण तो अनेकांनी अनुभवलेला आहे. आणि मी त्यांच्याकडे आम्ही जे जडणघडण नावाचं शैक्षणिक मासिक पुण्यातून प्रकाशित करतो गेल्या 15 वर्षापासून, त्याच्यासाठी मला एक मुलाखत त्यांची पाहिजे होती. आणि त्याचं कारण असं आहे की मला वाटतं हा एकमेव मुख्यमंत्री असावा की ज्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये शिक्षण आणि अर्थ खातं आपल्याकडे ठेवलं होतं. बाकीची खाती अनेक महत्त्वाची आहेतच, पण शिक्षणासारखं खातं हे आपल्याकडे असलं पाहिजे. हे जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या राज्याचे ठरवतात त्यावेळेला मग राज्याच्या अनेक खात्यांमधल्या प्रायोरिटीचा प्राधान्यक्रम बदलतो, आणि ही दोन्ही खाती त्यांनी आपल्याकडे ठेवून शिक्षणामध्ये जे काही बदल पाहिजेत ते बदल कसे आणता येतील या दृष्टीनं फार प्रयत्न केले होते. त्यांचं मत असं होतं की गुरुकुलमधली चांगली, पूर्वीच्या गुरुकुल सिस्टीममधली काही चांगल्या गोष्टी आणि अत्याधुनिक शिक्षण याची सांगड घालून आपण आत्ता मुलांना नवीन प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना नव्या काळासाठी तयार केलं पाहिजे. आणि हे विचारत असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या गोष्टीचा उल्लेख काही वेळा होतो, काही वेळा राहून गेलेला असतो, पण पर्रिकर साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्या दरम्यानच्या प्रचारात असतानाच त्यांच्या पत्नी मेधा यांचं कर्करोगानं निधन झालं होतं. त्यांची दोन्ही मुलं लहान होती, विशेषतः त्यातला त्यांचा धाकटा मुलगा जो होता तो फक्त 11 वर्षाचा होता. तो साधारण 6वी मध्ये त्यावेळेला शिकायला होता. आणि त्यानं बघितलं असं की आपल्या आईला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिट केलं प्रचार सभा चालूच असताना, आणि मग त्यांच्या संबंधातनं कळलं की आपल्याला बायकोला कॅन्सर झालेला आहे आणि तिला तातडीनं मुंबईला न्यावं लागणार आहे. आणि विमानानं त्यांना मुंबईला नेलं गेलं. पण येताना आलं ते त्यांच्या पत्नीची डेड बॉडीच गोव्याला आली, आणि त्यामुळे त्यांच्या धाकट्या मुलाला इतका, दोन्ही मुलांना पण धाकट्याला इतका जबरदस्त शॉक बसला होता की ते जेव्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले आणि त्यानंतर पुढचे काही वर्ष ते मुख्यमंत्री होते, तोपर्यंत हा मुलगा त्यांना म्हणायचा की त्यांना बघितलेलं असायचं की विमानातनं गेल्यानंतर आपल्या आईची डेड बॉडीज परत आली आहे, तर तो वडिलांच्या मागे लागायचं, तुम्ही विमानातनं जाऊ नका, किंवा विमानातनं जाणार असाल तर मला बरोबर घेऊन जा. आईची माया, आईचं प्रेम, त्या मुलांचा आईचा अभ्यास घ्यायची, हे सगळं असल्यामुळे त्या मुलांना जी प्रचंड पोकळी जाणवत होती. तर एकाच वेळी पर्रिकरांच्या वरती पहिल्यांदा झालेला मुख्यमंत्री, राज्याचा राजकारणी म्हणून असणं, आणि आपली पत्नी नसल्यामुळे आई आणि वडिलांची दोन्ही भूमिका आपण निभावायला पाहिजे, ही जी जबाबदारी होती, तर आपल्याला सांगून खरं वाटणार नाही, पण गोव्यातल्या मंत्रालयात मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या 6वीतल्या मुलाचा पुढची काही वर्ष अभ्यास घेतला, ते त्याच्याबरोबर राहिले. आणि एक कटाक्षानं त्या काळात ते करायचे की कुठेही असलं तरी ते मुक्कामला, म्हापशाला आपल्या घरी जायचे, आपल्या कुटुंबात राहायचे. त्यांची एकत्रित कुटुंब पद्धती होती, आणि त्यामध्ये मुलांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. ही जी जाणीव आहे, ही जी जबाबदारी आहे, ही जी संवेदनशीलता आहे, मला असं वाटतं ही राजकारणासहित अनेक क्षेत्रात आता जपण्याची गरज आहे. आणि इतकं करूनही त्याचा कुठेही उल्लेख नाही, त्याचा बडेजाव नाही, त्याबद्दलचं काही मार्केटिंग नाही. म्हणजे हा शब्दच त्यांच्या खरं तर कोशात नव्हता. इतक्या पद्धतीनं ते, आणि हे पालकत्वाच्या बाबतीत विशेषतः आजच्या काळात मला इतकं महत्त्वाचं वाटतं की एखादा मुख्यमंत्री आपल्या मुलाच्या अभ्यासासाठी वेळ काढू शकतो, त्याच्याबरोबर राहू शकतो, आणि हे फार मोठं उदाहरण आहे. आणि
अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील. त्यांनी जी आश्वासनं दिलेली होती विशेषतः गोव्याच्या निवडणुकांमध्ये, एकदा तर एका निवडणुकीतलं त्यांचं आश्वासन होतं की आपण 18 रुपये लिटरनी पेट्रोल स्वस्त करू गोव्यामध्ये, आणि निवडून आल्यानंतर त्यांनी ते पाळलं. किंवा गोव्यातले जे गोवा म्हणजे आपल्या समोर एक प्रतिमा असते की गोव्यातले बीच आहेत, सांभाळणाऱ्या अगदी कर्तृत्व या खात्यामध्ये गाजवणाऱ्या या द्रष्टा नेत्याचं मन मात्र फार हळवं होतं. याच विषयी तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय.